स्टार्ट. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधारणा मंडळाच्या कामकाजावर बरीच विधायक टीका करण्यात आली आहे. तसेच जे काम झाले त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या मंडळाच्या कामकाजाचे समर्थन करण्याच्या भरीस न पडता या ठिकाणी जी टीका झाली, प्रश्न विचारण्यात आले तेवढ्यापुरतेच मी माझे उत्तर मर्यादित ठेवणार आहे. परिच्छेद. एका माननीय सदस्यांनी असे सांगितले की मध्यंतरी अशी एक हवा निर्माण झाली होती की झोपडपट्ट्यांच्या जागा सरकारी मालकीच्या होणार आहेत. हे कोणी सांगितले, कसे सांगितले हे सांगणे कठीण आहे. त्याची चिकित्सा करण्यात आता काही अर्थ नाही. आपण शिरगणती केली ती कशासाठी केली? संबंधित कायद्याखाली आपल्याला किती जमीन मिळू शकेल हे समजण्यासाठी आपण शिरगणती केली. मध्यवर्ती सरकारच्या जागेवर ज्या झोपड्या आहेत त्या मध्यवर्ती सरकारने उठवावयास पाहिजे होत्या. ते काम आपल्याला करावयाचे असेल तर त्यासाठी मध्यवर्ती सरकारची परवानगी घेतली पाहिजे. झोपड्या उठवताना महाराष्ट्र सरकारने एक गोष्ट केली आहे की ज्यांच्या झोपड्या पाडल्या त्यांना दुसरीकडे जागा दिली आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. परिच्छेद. मला हे सांगावयाचे आहे की मुंबई शहरात आणखी 1,00,000 झोपड्यांची वस्ती गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर करण्याचा सरकारचा विचार आहे. ते केल्यानंतर या झोपडपट्टीतील लोकांना संरक्षण दिले जाणार आहे. येथे असे सांगितले गेले की काही मालक प्रामाणिक आहेत. त्यांनी महापालिकेची परवानगी न घेता भाडेकरूंना किमान नागरी सोयी उपलब्ध करून देणारी पक्की घरे बांधली आहेत. सरकारलाही सरसकट साऱ्या जागा ताब्यात घ्यावयाच्या नाहीत. बऱ्यापैकी बांधकाम असलेल्या व त्यात राहणाऱ्या भाडेकरूंना पाणी आदी सोयी प्राप्त असलेल्या जागा वगळण्याचा जरूर विचार केला जाईल. जागा ताब्यात घेताना कोणावरही अन्याय केला जाणार नाही. सर्व गोष्टी न्यायाने करावयाच्या असल्याने जागा ताब्यात घेताना नुकसान भरपाई देण्याचाही विचार करावा लागेल. या जागांचे भाडे सरकारला वसूल करावयाचे असेल तर त्या जागांचा मालकी हक्क सरकारच्या नावे बदलल्याशिवाय सरकारला ते करता येणार नाही. त्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. जागा ताब्यात घेण्यासंबंधीचे जे नवीन धोरण आहे ते सर्वांना माहीत होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मराठीतून पत्रके छापून त्यांचे वाटप करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परिच्छेद. मला सन्माननीय सदस्यांना एक विनंती करावयाची आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नयेत असे सांगितले जाते तर दुसरीकडे या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहावे असे सांगितले जाते. त्यामुळे शासन कात्रीत सापडते. अनधिकृत बांधकामे होऊ न देण्याची समाजसेवकांची जबाबदारी आहे व त्यांनी त्यासाठी योग्य वातावरण निर्माण केले पाहिजे. इतका खुलासा केल्यानंतर माननीय सदस्यांचे समाधान होईल अशी मला आशा आहे. स्टॉप.